जालना लोकसभेचे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे आणि मराठा कार्यकर्ता विश्वंभर तिरुके यांच्यात शाब्दिक बाचाबाची। मंगेश साबळे एक खोटारडा माणूस आहे। तो मनोज जरांगे पाटील यांच्या नावावर खोटं बोलून मतदान मागतोय। विश्वंभर तिरुके यांचा आरोप। मला मराठा समाजाचा विरोध नाही, साबळे यांची प्रतिक्रिया। मी कोणाच्याही फायद्या तोट्यासाठी उभा राहिलो नसून जनतेसाठी मी उभा राहिलो आहे। साबळे। जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लोकसभेचे अपक्ष उमेदवार मंगेश साबळे आणि मराठा आंदोलक विश्वंभर तिरुके यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली आहे। मंगेश साबळे हे मराठा आंदोलनाच्या नावावर मत मागत असून ते समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप तिरुके यांनी केलाय। मंगेश साबळे एक खोटारडा माणूस आहे। ते जरांगे पाटील यांच्या नावावर खोटं बोलून मत मागत असल्याचा आरोप मराठा आंदोलक विश्वंभर तिरुके यांनी केलाय। मंगेश साबळे समाजाची दिशाभूल करत असून फक्त मराठा समाजाच्या मतांसाठी उभे असल्याचा आरोप तिरुके यांनी केलाय। मंगेश साबळे आंदोलनाच्या नावावर मत मागत असून हा माणूस जनतेसाठी नाही तर स्वतःची पोळी भाजण्यासाठी लोकसभा निवडणुकीसाठी उभा राहिला असल्याची प्रतिक्रिया विश्वंभर तिरुके यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। मराठा समाज मंगेश साबळे यांच्या मागे नसल्याची प्रतिक्रिया तिरुके यांनी दिली आहे। तर मला मराठा समाजाचा विरोध नसल्याची प्रतिक्रिया मंगेश साबळे यांनी दिली आहे। जे पक्षाचे कार्यकर्ते समाजाच्या आंदोलनात सक्रिय होते त्यांच्या भावना आहेत की मी थांबायला पाहिजे होतं, मात्र ही लोकशाही आहे। लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे आणि जनता निर्णयातून दाखवून देईल त्यांचा कोणाची गरज नाही, असं साबळे म्हणालेत। मी कोणाच्याही फायद्या तोट्यासाठी उभा राहिलो नसून जनतेसाठी मी उभा असल्याचं साबळे म्हणालेत। दरम्यान कोणीही जरांगे पाटलाचे नाव वापरू नये, जरांगे पाटलांचा फोटो कोणीही वापरू नये असं आव्हान देखील मंगेश साबळे यांनी यावेळी केले। आपण समाजाच्या नावावर मतं मागणार नसून विकासाच्या मुद्द्यावर लढत असल्याचं साबळे म्हणालेत। मी सर्व जातींना सोबत घेऊन चालणारा मराठा असून मी जातीसाठी कधीही लढायला तयार आहे। ही लढाई निवडणुकीची लढाई असल्याची प्रतिक्रिया साबळे यांनी दिली आहे। पाठिंबा आहे का नाही असं द्या ना, पाठिंबा आहे का नाही? दादांचा पाठिंबा कुणालाच नाही। मग तुम्हाला आहे का? मलाही नाही। मग तुम्ही समाजाची सभा करा. मी काय करू? माझा अधिकार उभं राहायचं उभं राहायला लोकशाही उभा राहा. तुम्हाला आमचे मराठा बांधव म्हणून तुम्हाला लोकशाही अधिकार दिला त्याबद्दल तुम्हाला उभा 100% राहा। आमचा त्याबद्दल तुम्हाला पाठिंबा आहे। का तुम्ही मला आहे का? 31 तारखेला लाईव्हमध्ये का बोलले? काय म्हटलं? माझ्या 45 केसेस हां, समाजाचे 45 केसेस तुम्ही आज 3 तारखेला समाजाच्या नाही आहे। ऐका, त्या तुमच्या लाईव्ह आहे ना? एक मिनिट, एका गुन्ह्यामध्ये ऐका 6 टाकलेत। एका गुन्ह्यामध्ये सबस्टिट्युएन्स केसेस असतात, एकामध्ये 6, 7, 7, 7 अशा असतात। ते एकदाच FIR मध्ये लिहिले असतात। साहेब आहे, पोलीस साहेबांना विचारा। एका गुन्ह्यामध्ये 6, 7, 7, 7 केसेस असतात। त्या तशा मिळून त्या होतात एवढ्या। त्याचा अगोदर अभ्यास करा। आणि दुसरी गोष्ट, माझा अभ्यास मला अभ्यास दुसरी गोष्ट, समाजाचं दिशाभूल, समाज तुम्हाला मी ग्रुपवर मेसेज केले, समाजाला काय करायचं तुम्हाला मी मेसेज केले, तुम्ही मला लोकशाही आहे, लोकशाही तुम्हाला अधिकार, मी तुम्हाला लोकशाहीचा उभं राहिलोय। तुम्हाला मी त्या रोजी सुद्धा लोकशाही मनोज जरांगे पाटील यांच्या तुम्हाला पाठिंबा सांगितले का? तुम्ही पहिलं तुम्हाला लोकांपर्यंत ज्या लोकांच्या भावना आमच्यापर्यंत आवाहन केलंय मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना। आता आवाहन करा तुम्ही मला। नक्कीच मी आवाहन करतो की कोणीही पाटलांचं नाव वापरू नये, सन्मान्य दादांचा फोटो वापरू नये। आपण समाजाच्या नावावर या ठिकाणी कोणालाही मतदान मागणार नाही आहोत। आपल्याला विकास कामं या ठिकाणी, जनतेचा शिक्षणाचा विषय, जनतेच्या शेतीमालाचा विषय, हमीभावाचा विषय, असे बरेच प्रश्न आहेत। समाजासाठी मी एक जातीवंत मराठा आहे, पण सर्व जातींना सोबत घेऊन चालणारा मी मराठा आहे। प्रत्येक जातीचा विचार करणारा सुद्धा या ठिकाणी मी मराठा आहे। मराठा असल्याचा मला अभिमान आहे। मी जातीसाठी कधीही लढायला तयार आहे, मात्र ही लढाई निवडणुकीची लढाई आहे, जनतेच्या भविष्याची लढाई आहे। म्हणून सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन आपल्याला ही लढाई लढायची आहे। धन्यवाद। थँक्यू। आता बस ना, किती वाढवणार?